ताराबाई शिंदे ह्या 19व्या शतकामधील स्त्रीवादी लेखिका, कार्यकर्त्या होत्या ज्यांनी अस्पृश्यता व जातीभेदाला नेहमीच विरोध केला. त्यांनी त्यांच्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाच्या माध्यमातून समाजामधील प्रचलित चालत आलेल्या रूढी परंपरांविषयी व स्त्री-पुरुष विषमतेविषयी प्रखरपणे भाष्य केले. 1882 मध्ये त्यांचे स्त्री-पुरुष तुलना हे पुस्तक प्रथमतः प्रकाशित झाले. आपल्या प्रकट विचारसरणीने ताराबाई शिंदे यांनी स्त्रीला पुरुषांसमान मान प्राप्त व्हावा व स्त्री ही पुरुषा इतकीच सन्मानाची पात्र आहे, असे स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाद्वारे ताराबाई शिंदे यांनी संपूर्ण जगासमोर आणले. भाड प्रांतातील 1850 मध्ये जन्माला आलेल्या ताराबाई शिंदे यांचा परिचय करून घेणार आहोत. ताराबाई शिंदे यांच्या वडिलांचे नाव बापूजी हरी शिंदे. बुलढाण्यामध्ये 4 गडी होते, त्यातली एक गडी ही या बापूजी शिंदे यांची होती. त्यांना 4 मुलगे आणि 1 मुलगी. निश्चितच या मुलीचे या माहेरी भरपूर लाड झाले. मुख्य म्हणजे बापूजी हरी शिंदे हे सत्यशोधक समाजाचे सभासद होते. शैक्षणिक विचारांचे बापूजी शिंदे यांनी आपल्या मुलांबरोबरच आपल्या मुलीला मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषा शिकायला प्रवृत्त केले. या तिन्ही भाषा खेड्यातल्या या मुलीला अवगत होत्या. तितकंच नव्हे तर त्यांचे वडील विविध पुस्तक, वृत्तपत्र आणि त्याचबरोबर लोकहितवादी यांचे लेख आपल्या मुलीला वाचायला देत असत. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाच्या ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले लेख, त्यांची आक्रमक शैली, परखड भाषा ताराबाई यांच्या वाचनात येऊ लागले आणि त्यातूनच तिच्या स्त्रीमुक्ती विचारांना कुठेतरी बळकटी मिळाली. ताराबाई यांचा जन्म 1850 मध्ये बापूजी हरी शिंदे यांच्या घरी बुलढाणा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. बापूजी हरी शिंदे यांनी महसूल उपायुक्त कार्यालयामध्ये मुख्य लिपिक म्हणून कार्य केले. ताराबाई ही बापूजी हरी शिंदे यांची एकुलती एक कन्या व तिच्या पुढे 4 भाऊ होते. परंतु वडिलांनी मुलांप्रमाणे ताराबाई शिंदे यांना संस्कृत व इंग्रजी तसेच मराठी भाषांचे ज्ञान दिले. ताराबाई यांच्या वडिलांनी अगदी बाल वयातच ताराबाई शिंदे यांचा विवाह त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीशी म्हणजेच नारायण चव्हाण यांच्यासोबत करून दिला. ताराबाई ह्या सत्यशोधक समाजाच्या सदस्या होत्या, ज्याची स्थापना खुद्द समाज सुधारक ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केली होती. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले प्रमाणेच ताराबाई यांनी सुद्धा जातीभेद, स्त्री-पुरुष विषमता यांच्या विरोधात समाजामध्ये आवाज उठवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. 1779 च्या फ्रेंच क्रांतीने जागतिक महिला चळवळीचा पाया रचला. याचे मुख्य कारण महिलांना नागरिक म्हणून एक समान अधिकार समाजामध्ये प्राप्त व्हावा. या क्रांतीनंतर संपूर्ण जग हळूहळू पूर्णतः स्थिरपणे स्त्रियांना समाजाच्या भयावह स्थितीबद्दल शिक्षित करत होते. ताराबाई यांच्या समवेत भारतातील स्त्री शिक्षणाची वकिली करणाऱ्या पहिल्या महिला सावित्रीबाई फुले, सत्यशोधक समाज संस्थापक ज्योतिबा फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी या कार्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. ताराबाई या बालपणापासूनच असमानता, स्त्री-पुरुष विषमता, जातीभेद इत्यादी सामाजिक असमानतेच्या विरोधात होत्या. ताराबाई यांनी त्यांच्या लेखनातून समाजातील असमानता, स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाद्वारे मांडल्या. त्याचप्रमाणे स्त्रीला सुद्धा पुरुषांप्रमाणे समान अधिकार आहेत व स्त्री सुद्धा पुरुषांप्रमाणे कार्य करण्यास समर्थ आहे, असे स्पष्ट वक्तव्य व लिखाण ताराबाई यांनी त्यांच्या लेखनातून केले. ताराबाई यांनी समाजामधील जातीभेद, स्त्री-पुरुष विषमता यांना कडाडून विरोध केला व ही प्रचलित प्रथा बंद करण्यासाठी त्याने संपूर्ण जीवन लढा देऊन स्त्री-पुरुष विषमता संपवण्याचा प्रयत्न केला. स्त्री-पुरुष तुलना या ताराबाई यांच्या रोखठोक पुस्तकाद्वारे ताराबाई यांनी समाजामधील प्रचलित जातीभेद, असमानतेची विचारधारा इत्यादी मुद्दे स्पष्टपणे मांडून समाजाला या गोष्टी बदलण्याची गरज आहे, असे स्पष्ट वर्णन केले. ताराबाई या थोर समाज सुधारक व क्रांतिकारी होत्या, ज्यांनी महिलांना सुद्धा समाजामध्ये पुरुषांप्रमाणे समान हक्क आहे याची जाणीव करून दिली. ताराबाईंनी आपल्या परखड लेखणी,
कलाकृती व क्रांतिकारी विचारसरणीच्या द्वारे इसवी सन 19व्या शतकात संपूर्ण भारतामध्ये पसरलेल्या विषारी घटकावर मात करण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये त्या यशस्वी सुद्धा झाल्या. 1848 मध्ये दलित जातीतील मुलींसाठी पहिली शाळा उभारण्यात आली. यानंतर 1854च्या दरम्याने उच्चवर्णीय विद्वांसाठी आश्रयस्थानाची स्थापना ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी करण्याचा प्रयत्न केला. ताराबाई यांनी सुद्धा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांच्या आधारे व लेखाद्वारे प्रभावित होऊन समाजामध्ये स्त्री पुरुष समानता यावी व समाज अनिष्ट रूढी परंपरांपासून मुक्त व्हावा यासाठी महत्त्वाचे कार्य केले. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाज सुधारक म्हणून ताराबाई यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामाजिक सुधारण्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ताराबाई यांनी स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणार आहे. स्त्रियांच्या अधिकार प्राप्तीच्या हेतूने त्यांनी स्त्री पुरुष तुलना लिहिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्याचबरोबर ताराबाई यांनी विधवांच्या जीवनाचे विदारक चित्र या लेखनामध्ये रेखाटले आहे. विवाहित स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि मुलींच्या लग्नाच्या विचित्र बाबीही त्यांनी या अनुषंगाने सांगितलेले आहे. एकूण स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या हिमयातनामुळे ताराबाई यांचे मन विषण्ण झाले होते. म्हणून त्यांनी 3 पृष्ठांची प्रस्तावना आणि 49 पृष्ठांचे विवेचन असा 52 पानाचा निबंध लिहिला. स्त्री पुरुषपेक्षा अधिक शोषित अल्पसंतुष्ट असते. तरीसुद्धा स्त्रियांच्या वाट्याला अपेक्षा, वंचना, शोषण व यातना येतात. त्याचा ताराबाई यांना प्रचंड त्रास होतो. म्हणून त्या पोटतिडकीने लेखन करतात. ताराबाई यांनी इंग्रज सरकारचे राज्य ईश्वर राज्य असे राज्य चिरकाल ठेवो अशी इच्छा व्यक्त केली होती. कारण इंग्रजांच्या राजवटीमध्ये बहुतांश भौतिक सुधारणा झाल्या होत्या. ताराबाई शिंदे विधवांच्या पुनर्विवाहाच्या हक्काच्या एक कट्टर समर्थक होत्या. त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये विधवांनी सहन केलेल्या क्रूर अत्याचाराबद्दल लेखन केले आहे. बालविवाह, जातीवर आधारित व उत्पन्नावर आधारित विवाह या प्रथा व या चालीरीती मोडून काढण्यासाठी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या समवेत ताराबाई यांनी सुद्धा अथक परिश्रम करून महत्त्वपूर्ण योगदान दिले. ताराबाई यांच्या जडणघडणीत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, भाषा, सुधारक विचार, व्यापक समानतेचा पुरस्कार, त्याचबरोबर आक्रमक व्यक्तीचा प्रभाव होता. तसेच ताराबाई यांचे व्यक्तिमत्व शिक्षणामुळे विकसित झाले. त्यांना मराठी, संस्कृत, इंग्रजी अशा भाषा अवगत होत्या. स्त्रीवाद ही चळवळीची प्रचंड लाट आहे, ज्याचा मुख्य उद्देश महिलांना पुरुष वर्गाच्या सर्वोच्चतेपासून सामाजिक, राजकीय, वैयक्तिक व आर्थिक मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने निर्मित केली आहे. 19व्या शतकामध्ये भारतीय उपखंडात स्त्रीवाद चळवळ पहिल्यांदाच उदयास आली. या चळवळीचे मुख्य कारण होते की भारतातील स्त्रियांमध्ये सक्तीची विधवात्व, सती, बालविवाह, शिक्षण नाकारणे आणि तर सामाजिक, सांस्कृतिक प्रतिबंधांच्या जुन्या प्रथाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. भारतीय स्त्रीवादाच्या प्रवर्तकामध्ये ताराबाई यांचे कार्य अतुलनीय व अविस्मरणीय आहे. ताराबाई यांचे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक अतिशय क्रांतिकारी व महिलांना न्याय प्राप्त करून देणारे होते. ताराबाई यांचा भारतातील स्त्रीवादी चळवळीवर असा परिणाम झाला की समाजातील नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून स्त्रियांना भेडसावणाऱ्या असमानतेवर प्रकाश टाकून ताराबाई यांनी गंभीरपणे रुजलेल्या पुरुष सत्ताक रचनेला प्रचंड आवाहन दिले. ताराबाई यांच्या कार्याने भविष्यातील स्त्रीवादी विचारवंत आणि कार्यकर्त्यांसाठी एक उत्तम मार्ग प्रशस्त केला. स्त्रियांच्या संवादाला चालना प्राप्त करून दिली. महिलांच्या हक्काच्या वकिलीचा पाया ताराबाई यांनी रचला. ताराबाई ह्या मूळच्या बुलढाण्यातला. त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे जमीनदार. बापूजी शिंदे सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. त्यामुळेच स्त्री पुरुष समानतेविषयीची असणारी ओढ व भावना ताराबाईंच्या मनामध्ये लहानपणापासूनच होती. त्यांच्या शिक्षणामुळे, ज्योतिबा फुले यांच्या लेखांमुळे ताराबाई प्रभावित होऊन
त्यांचे व्यक्तिमत्व घडण्यास उत्तम मदत झाली. ताराबाई शिंदे यांनी केवळ इंग्रजी विषय निवडता संस्कृत व मराठी विषयाचा सुद्धा सखोल अभ्यास केला. शालेय शिक्षणामुळे त्यांना वाचनाची प्रचंड आवड झाली. ताराबाई यांना घोडेस्वार करण्यास प्रचंड आवडायचे. त्याचबरोबर ताराबाई यांनी कृषी तसेच न्यायव्यवस्था या दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केली. लहान वयातच मुलींचा बालविवाह करून मोठेपणी मुली विधवा झाल्यास त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध हानींचा विचार करून ताराबाई यांनी स्त्री पुरुष तुलना या विषयावर आधारित पुस्तक लिहिले. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ताराबाई यांच्याकडे एक धाडसी व स्त्रीवादी लेखिका म्हणून पाहिले जात होते. ताराबाई यांच्याकडे स्त्रियांप्रमाणेच पुरुषांमध्ये सुद्धा दुर्गुण असू शकतात हे मान्य करण्याच्या आणि त्यासाठी समाजाला जबाबदार धरण्याची हिंमत होती. 19व्या शतकामधील ताराबाई या एक बंडखोर स्त्री होत्या ज्यांनी किमान 1000 वर्षांपासून प्रचलित असलेल्या समाज रचनेच्या विविध चालीरीतींवर प्रश्न निर्माण करण्याची हिंमत दाखवली. ताराबाई यांच्याकडे बुद्धिमत्ता, वक्तृत्व, स्त्रियांच्या दुर्दशेबद्दल आस्था होती. सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ताराबाई या वाचक होत्या वर्तमानपत्रे, पुस्तके, संतांच्या कविता, विचारधारेवरील निबंध, मासिके, महात्मा फुले यांचे लेख, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे लेखन ताराबाईंनी अतिशय सखोलरित्या वाचले. त्यांचा परिणाम ताराबाई यांच्या मनावर सखोलरित्या झाला व आपल्या देशामध्ये सुद्धा अनिष्ट रूढींना आळा बसायला पाहिजे याचा विचार करत त्यांनी सुद्धा क्रांतीचे पाऊल उचलले. महात्मा फुले यांच्या सत्सार या नियतकालिकेच्या दुसऱ्या आवृत्तीत ताराबाई यांच्या मनाच्या तेजामुळे व बोलण्याच्या धाडसीपणामुळे त्यांना कौतुक प्राप्त झाले.